युद्धजन्य परिस्थिती असली तर ऑफकोर्स सोन्याचे भाव वाढता, बाकी मार्केट्स फॉल होता आणि सोन्याचे भाव वाढता, हे साहजिक आहे. पण इन्व्हेस्टमेंट जी आहे ही पूर्णपणे न करता टप्प्याटप्प्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. काही दोन कंट्रीजचं युद्ध जेव्हा चालतं ऑफकोर्स समझोता होतोच, समझोता झाल्यावर सोन्याचे भाव एकदम खाली पडतात. US आणि इराणचं जे युद्ध चालू आहे, इस्रायल US आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्यात सोन्याचे भाव एका दिवसात 11,000 वाढलेले आहे. भविष्यात सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे, 2 लाखापर्यंत सोन्याचे भाव जातील. आता युद्धजन्य परिस्थिती आहे, सोन्याचे भाव खूप वाढलेले आहे. सोन्याचे भाव जवळजवळ एका दिवसातच 11,000 वाढलेले आहे. साधारणतः युद्धजन्य परिस्थिती जेव्हा असते सोन्याचं मार्केट खूप वॉलेटाईल असतं, इक्विटी मार्केट मध्ये डाऊनफॉल असतो, गव्हर्नमेंट जे डेप्ट असतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात, त्यातनं इन्व्हेस्टमेंट निघते आणि सोन्यामध्ये येते, त्याच्यामुळे सोन्याचे भाव वाढतात. पण या काळात इन्व्हेस्टर्स जे आहे, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स, त्यांनी थोडं सावकाश राहायला पाहिजे. कारण की सोन्याचं मार्केट असं नाही आहे की आपण आज पैसे टाकून द्यायचे, एका दिवसातच आपल्याला फायदा होऊन जाईल. युद्ध झालं, भरपूर लोकांचं असं असतं, रे युद्ध झालं, पैसे जेवढे पैसे सगळं सोनं घेऊन घेतात, मग अचानक युद्ध थांबतं, लगेच भाव एकदम कमी होऊन जातात, त्याचं नुकसान होतं. तर साहजिक हे सोनं अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट जरी असलं, लॉंग टर्ममध्ये सोन्याने खूप चांगले बेनिफिट्स दिलेले आहे. आता एका वर्षापूर्वी सोन्याचे भाव 80,000 रुपये होते, आज ते कुठेतरी 1,70,000च्या वरती सोन्याचे भाव आलेले आहे. जर सोनं ही लॉंग टर्म कमोडिटी आहे, लॉंग टर्मसाठी सोनं घ्यायचं. युद्धजन्य परिस्थिती असली तर ऑफकोर्स सोन्याचे भाव वाढतात, बाकी मार्केट्स फॉल होता आणि सोन्याचे भाव वाढतात, हे साहजिक आहे. पण इन्व्हेस्टमेंट जी आहे ही पूर्णपणे न करता टप्प्याटप्प्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण की आज आता युद्धाची परिस्थिती चालू आहे, आपण सोनं घेऊन घेतलं आणि लगेच सोन्याचे भाव कमी झाले तर ऑफकोर्स नुकसान होईल. युद्ध थांबलं, काही दोन कंट्रीजचं युद्ध जेव्हा चालतं ऑफकोर्स समझोता होतोच, समझोता झाल्यावर सोन्याचे भाव एकदम खाली पडतात, हेवी करेक्शन येतं, हेवी सेलिंग येतं. आता पण तशीच परिस्थिती आहे. US आणि इराणचं जे युद्ध चालू आहे, इस्रायल US आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्यात सोन्याचे भाव एका दिवसात 11,000 वाढलेले आहे. भविष्यात सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे, 2 लाखापर्यंत सोन्याचे भाव जातील. पण युद्ध वाढलं तर, पण असाच एक वेगळा प्रश्न आहे की जर दोघं कंट्रीजमध्ये समझोता झाला, काही थोडीशी समझोताची एक न्यूज आली तर सोन्यामध्ये हेवी सेलिंग होईल. जे ट्रेडर्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ते हेवी सेलिंग होईल आणि सोन्याचे भाव परत 1 ते 2% पडतील. म्हणून इन्व्हेस्टरने सोनं घ्यावं, पण सावकाश घ्यावं, पूर्ण पैसे न अटकवता 50% पैसे अटकवायचे. म्हणजे तुमचं टार्गेट असं आहे की आपल्याला 10 लाख रुपये अटकवायचं सोन्यामध्ये, तर आजच्या तारखेत 5 लाख अटकवा. म्हणजे साधारणतः एक तुम्हाला ॲव्हरेजिंग करायचा एक चान्स राहील की भविष्यात भाव जर कमी झाला तर तुम्हाला परत सोनं घ्यायचा एक चान्स राहील. दादा, सध्या या 2-4-8 दिवसात असतील, आठवडाभरात किंवा 2 आठवड्यात सोन्याचे दर कशा पद्धतीने राहतील, दर वाढतील किंवा कसं? आता ज्या हिशोबाने युद्धजन्य परिस्थिती आहे, युद्धामुळे ऑइलचे प्राइसेस खूप वाढलेले आणि ऑइल वाढल्यामुळे इन्फ्लेशन वाढेल, इन्फ्लेशन वाढल्यामुळे त्याचा परिणाम इकॉनॉमीवरती पडेल. आणि साहजिक आहे की इन्फ्लेशन जेव्हा होतं तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. दुसरीकडे डॉलर इंडेक्स जो आहे, डॉलर इंडेक्स कमी होतोय. डॉलर इंडेक्स जेव्हा कमी होतं तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. म्हणजे डॉलर आणि एकीकडे सेंट्रल बँक गोल्ड बाईंग करून, म्हणजे युद्धाचा फॅक्टर जरी आपण बाजूला ठेवला तर डॉलरायझेशन, टॅरिफ रेट वॉर व जिओ पॉलिटिकल टेन्शन आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत, सेंट्रल बँक बाईंग, चायना प्रत्येक भावात सोनं घेते, बाकी कंट्रीजही या 2026मध्ये गोल्ड रिझर्व वाढवणार आहे. तर वॉरचा पार्ट आपण बाजूला ठेवला आणि बाकी फॅक्टर्स जर आपण बघितले तर बाकी फॅक्टर्समध्येही सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे. कारण की जे सोन्याला जे पॉझिटिव्हिटीकडे आतापर्यंतच्या फॅक्टर्सने नेलं आहे ते फॅक्टर अजून आहे. जर युद्धामध्ये समझोता झाला तर ऑफकोर्स सोन्याचे भाव थोडे कमी येतील. पण बाकी फॅक्टर्समध्ये लॉंग टर्मने आपण सोन्याकडे पाहिलं तर सोन्याचे भाव 2026च्या एंडपर्यंत 1,80,000 ते 2 लाखाच्या वरती याची शक्यता आहे.